फोन करतो मी लाईव्ह. ओके झालं का? गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स मध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन हे केमिकल रिॲक्शनचे प्रमुख दोन प्रकार पाहितले होते. तर आता केमिकल रिॲक्शनचा जो थर्ड टाइप आहे, तिसरा प्रकार, तो आपल्याला पाहायचा आहे. केमिकल रिॲक्शनचा थर्ड टाइप आहे, थर्ड टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन तो आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन याला म्हटलं आता विस्थापन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, विस्थापन अभिक्रिया. तर याच्या अगोदर काल आपण जे दोन प्रकार पाहितले, कॉम्बिनेशन रिॲक्शन, कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि पहिला प्रकार होता कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि दुसरा पहिला डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर तुम्ही आता सांगू शकताय बा की कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय. कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असतात? which reaction is called combination reaction? The chemical reaction in which two or more reactants combines together to forms a single product. किंवा when two or more reactant combines together in a reaction to forms a single product, such a reaction is called as combination reaction. And decomposition reaction, the chemical reaction in which single reactant broken down into two or more simple product, such a reaction is called as decomposition reaction. म्हणजेच ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये दोन रिॲक्टंट केमिकली कंबाईन होऊन सिंगल प्रोडक्ट तयार होतो, ती रिॲक्शन असते कॉम्बिनेशन. आणि ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये सिंगल रिॲक्टंट हा टू किंवा टू पेक्षा जास्त सिंपल प्रोडक्ट मध्ये जर ब्रेकडाऊन होत असेल तर त्या रिॲक्शनला म्हटलं जातं डिकम्पोजिशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शनचे एक्झाम्पल्स आपण काल पाहितले. डिकम्पोजिशन रिॲक्शनचे 5 टाइप्स देखील पाहितले. याच्यानंतर आज आपल्याला तिसरा केमिकल रिॲक्शनचा टाइप पाहायचा आहे, तो आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ज्याला म्हटलं जातं विस्थापन अभिक्रिया. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, विस्थापन अभिक्रिया. तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे पहा. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे? तर डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर त्याचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. तर फर्स्ट एक्झाम्पल या रिॲक्शनचं पहा. एक्झाम्पल फर्स्ट, when zinc powder Zn, when zinc powder, solid zinc powder added into blue color copper sulfate solution, aqueous solution of copper sulfate. aqueous solution of copper sulfate हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन आहे. when zinc powder added into blue color copper sulfate solution then forms a zinc sulfate, then forms a zinc sulfate, aqueous solution of zinc sulfate, which is colorless solution, colorless solution, जे की कलरलेस सोल्युशन आहे आणि कॉपर पार्टिकल या ठिकाणी सेपरेट होत आहेत. म्हणजेच या रिॲक्शनचं स्टेटमेंट आपण असं सांगू शकतो, when zinc powder added into blue color copper sulfate solution then forms a colorless solution of zinc sulfate and copper particles.
आता ही रिॲक्शन अशी का घडून आली, याच्यामध्ये आपण दोन मेटल आहेत का, पहिला मेटल आहे झिंक, फर्स्ट जो मेटल आहे तो आहे झिंक, आणि इथं दुसरा मेटल आहे कॉपर. या दोन्हीचं, आणि हा सल्फेट आयन आहे. इथं झिंक आणि कॉपर मध्ये झिंक हा कॉपर पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे. झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर, आणि हा मोर रिॲक्टिव्ह मेटल या लेस रिॲक्टिव्ह कॉपर मेटलला काय करतोय, त्याच्या या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करतोय, रिप्लेस करतोय. म्हणजेच झिंक डिस्प्लेस द कॉपर थ्रू द कॉपर सल्फेट सोल्युशन टू फॉर्म्स अ झिंक सल्फेट. झिंक हा कॉपर आणि सल्फेट मधला आयन ब्रेक करतो, बॉन्ड ब्रेक करतो. कॉपर आयन आणि सल्फेट आयन सेपरेट होतात. ते सल्फेट आयन झिंकशी रिॲक्ट होऊन झिंक सल्फेट तयार होतं आणि कॉपर डिस्प्लेस होतोय. तर या रिॲक्शन मध्ये थोडक्यात एक महत्त्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवा की झिंक हा मोर रिॲक्टिव्ह मेटल कॉपर या लेस रिॲक्टिव्ह मेटलला त्याच्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करत आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आपण पाहू. पेन आयर्न नेल, आयर्न नेल लोखंडी खिळा. एक आपण आयर्न नेल घेतला, लोखंडी खिळा घेतला, अशी एक टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये काचेची परीक्षा नळी आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये आपण ब्ल्यू कलरचं, निळ्या रंगाचं कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं. कोणतं सोल्युशन आहे, CuSO4 कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. आणि या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये एक आपण आयर्न नेल लोखंडी खिळा डीप केला, आयर्न नेल डीप केला. तर हा आयर्न कॉपर पेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे आयर्न देखील कॉपरला डिस्प्लेस करतो. इथं आयर्न सल्फेटचं सोल्युशन, कलरलेस सोल्युशन तयार होईल, आणि कॉपर पार्टिकल इथं बॉटमला, कॉपरचे जे पार्टिकल्स आहेत इथं बॉटमला या व्हेसल मध्ये जमा होतील. तर पहा ही रिॲक्शन आपण इथं खाली मांडतोय. When iron nail dipped in blue color copper sulfate solution, blue color copper sulfate solution, then after some time, due to formation of iron sulfate solution which is colorless, iron sulfate solution तयार होतं आणि कॉपर पार्टिकल सेपरेट होतात. म्हणजे या रिॲक्शन मध्ये सुद्धा काय झालं बा, आयर्न हा कॉपर पेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे. हा आयर्न कॉपरला डिस्प्लेस करतो आणि त्याच्यामुळे तयार होतं FeSO4 आणि हा कॉपर सेपरेट केला जातो. तर अशा ज्या रिॲक्शन असतात की ज्या रिॲक्शन मध्ये मोर रिॲक्टिव्ह मेटल्स लेस रिॲक्टिव्ह मेटलला, मोर रिॲक्टिव्ह मेटल लेस रिॲक्टिव्ह मेटलला त्याच्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करतात, त्या रिॲक्शनला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट reaction. What is the displacement reaction? The chemical reaction in which more reactive metal displace the less reactive metal through its compound. म्हणजे more reactive metal less reactive metal ला त्याच्या less reactive metal च्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करतात. आणखी एक एक्झाम्पल आपण तिसरं पाहू. When magnesium metal pieces, when magnesium metal pieces added into, कोणता मेटल आहे हा, magnesium metal pieces added into silver chloride solution AgCl. When magnesium metal pieces added into aqueous solution of silver chloride then forms a, मग काय तयार होतंय का, इथं मॅग्नेशियम हा, सिल्वर हा लेस रिॲक्टिव्ह आहे, मॅग्नेशियम हा मोर रिॲक्टिव्ह मेटल आहे. हा मोर रिॲक्टिव्ह मेटल सिल्वर या लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करत. मॅग्नेशियम हा मोर रिॲक्टिव्ह मेटल सिल्वर या लेस रिॲक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करत आणि कंपाऊंड तयार होईल MgCl2, MgCl2 आणि हा 2Ag जो आहे तो पार्टिकलच्या रूपात डिस्प्लेस होईल आणि तो व्हेसलच्या बॉटमला कलेक्ट होईल. म्हणजे इथं ॲक्वियस सोल्युशन काय तयार झालं, मॅग्नेशियम क्लोराईडचं ॲक्वियस सोल्युशन तयार झालं आणि सिल्वर पार्टिकल सेपरेट झाले. तर या पद्धतीनं त्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. मग याच्यावरून आपण इथं डेफिनेशन काय सांगू शकतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनची,
the chemical reaction in which chemical reactions in which chemical reaction in which more reactive metal the chemical reaction in which more reactive metal displace the less reactive metal displace the less reactive metal through its compound is called displacement reaction. The chemical reaction in which ज्या chemical reaction मध्ये more reactive metal कोणते metal more reactive metal displace the कोणत्या मेटलला डिस्प्लेस करतात ते नेहमी लेस रिएक्टिव्ह मेटल थ्रू इट्स कंपाऊंड कोणाच्या कंपाऊंड मधून लेस रिएक्टिव्ह मेटलच्या कंपाऊंड मधून जर लेस रिएक्टिव्ह मेटलला मोर रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेस करत असतील तर त्या रिएक्शनला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि याची जनरल रिएक्शन आपण अशी लिहू शकतो जनरल रिएक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट रिएक्शन suppose A is the more reactive metal समजा A हा more reactive metal आहे जसे की झिंक आयर्न मॅग्नेशियम प्रमाणे it reacts with compounds of less reactive metal suppose Bx is the compound of less reactive metal then मग या रिएक्शन मध्ये काय होतं बा डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये हा more reactive metal A हा काय करतो बी या लेस रिएक्टिव्ह मेटलला त्याच्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करतो आणि इथं कंपाऊंड तयार होतो AX कुठला कंपाऊंड तयार होतोय AX कंपाऊंड तयार होतो कारण A न या B मेटलला काय केले डिस्प्लेस केलं सेपरेट केलं आणि इथं कंपाऊंड तयार झाला AX आणि B सेपरेट झालेला आहे तर या पद्धतीनं द केमिकल रिएक्शन इन विच इथं हा A हा जो मेटल आहे हा कसा आहे more reactive metal आणि B हा कसा आहे less reactive metal the chemical reaction in which more reactive metal displace the less reactive metal through its compound ज्या केमिकल रिएक्शन मध्ये more reactive metal less reactive metal ला त्याच्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करतो त्या केमिकल रिएक्शनला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट रिएक्शन लक्षात आलं असेल पा की डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय आहे अगदी सोपं आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी फक्त ही जनरल रिएक्शन जर तुम्ही लक्षात ठेवली तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन तुमच्या लक्षात येईल द केमिकल रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेस द लेस रिएक्टिव्ह मेटल थ्रू इट्स कंपाऊंड कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन मग आता इथं लेस रिएक्टिव्ह मेटल डिस्प्लेस केल्यामुळे त्याचे जे आयन असतात X ते मोर रिएक्टिव्ह मेटलशी कंबाईन होऊन त्याचं ॲक्वेस सोल्युशन तयार होतं आणि बी मेटल म्हणजे लेस रिएक्टिव्ह मेटल हा त्या सोल्युशन मध्ये बॉटमला कलेक्ट होतो उदाहरणार्थ when zinc powder added into blue color copper sulfate solution then zinc displaces the copper to forms a zinc sulfate ZnSO4 and copper particle get collected at the bottom of vessel similarly when iron nail dipped in blue color copper sulfate solution then forms a aqueous solution of iron sulfate and copper particle collected at the bottom रिएक्शन झालेली आहे किंवा नाही हे कसं कळतं आपल्याला तर या ठिकाणी जे ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट सोल्युशन आहे ते रिएक्शन झाल्यामुळे कसं होतं कलरलेस जर सोल्युशन कलरलेस झालं तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी काय तयार झालेली म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन कडून आलेली आणि aqueous सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट किंवा आयर्न सल्फेट तयार झालेले तर अशा पद्धतीनं ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे आता याच्यानंतरचा जो आपल्या केमिकल रिएक्शनचा फोर्थ टाइप आहे तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन हा पार्ट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला जर या रिएक्शन परत अभ्यासायचे असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट आता काढू शकता किंवा
नंतरही तुम्हाला दिवसभर हा व्हिडिओ पाहता येईल. पुन्हा पुन्हा तुम्ही रिपीट पाहू शकता. एखादा पॉईंट नाही समजला पुन्हा त्याला पाठीमागे रिव्हर्स घेऊन रिटर्न घेऊन पुन्हा डबल पाहू शकताय. तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलेले, डिस्प्लेसमेंट रिएक्शनची डेफिनेशन दिलेली, त्याची जनरल रिएक्शन दिलेली आणि त्याचे 3 एक्झाम्पल दिलेले. आता इथं आणखी एक महत्त्वाची नोट आपल्याला या डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये पाहायची ती काय आहे पहा. एक नोट पाहिजे डिस्प्लेसमेंट रिएक्शनच्या संदर्भात असणार की डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये फक्त मोर रिएक्टिव्ह मेटलच लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकतात. नोट महत्वाची एक नोट आहे इथं. इन अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन ओनली मोर रिएक्टिव्ह मेटल कॅन डिस्प्लेस द लेस रिएक्टिव्ह मेटल. पहिला पॉइंट, इन डिस्प्लेसमेंट रिएक्शन, in displacement reaction only more reactive metal can displace the less reactive metal. फक्त मोर रिएक्टिव्ह मेटलच लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकतो. That is second point. Less reactive metal can't displace more reactive metal. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं पहा की मोर रिएक्टिव्ह मेटल लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकतो, परंतु कुठलाही लेस रिएक्टिव्ह मेटल हा मोर रिएक्टिव्ह मेटलला हाय रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकत नाही. आणि त्याचं एक एक्झाम्पल पहा याचं. फॉर एक्झाम्पल, फेन कॉपर वायर Cu कॉपर सॉलिड कॉपर वायर आहे ही कॉपर वायर. आपण एक कॉपर वायर घेतली आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये ब्ल्यू कलरचं आयर्न सल्फेट सोल्युशन घेतलं. कलरलेस आयर्न सल्फेट सोल्युशन. आयर्न सल्फेट साठी FeSO4 aqueous solution of iron sulfate. तर पहा या ठिकाणी आयर्न जो आहे FeSO4 हा आयर्न आणि कॉपर याच्यामध्ये कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे. कॉपर इज अ लेस रिएक्टिव्ह अँड आयर्न इज अ मोर रिएक्टिव्ह. आता इथं काय सांगितलंय, इन द डिस्प्लेसमेंट रिएक्शन लेस रिएक्टिव्ह मेटल कॅन नॉट डिस्प्लेस द मोर रिएक्टिव्ह मेटल. लेस रिएक्टिव्ह मेटल हा मोर रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकत नाही. लेस रिएक्टिव्ह मेटल मोर रिएक्टिव्ह मेटलला कधीही डिस्प्लेसमेंट करत नाही, कारण त्याच्याकडे तेवढी सफिशियंट एनर्जी नसते आयर्न आणि सल्फेटचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे या रिएक्शन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला पाहायला मिळत नाही. म्हणजे ही रिएक्शन घडून येत नाही. नो चेंज, नो एनी चेंज टेक्स प्लेस इन द रिएक्शन. दॅट इज रिएक्शन डज नॉट टेक्स प्लेस. म्हणजेच इथे एक महत्वाची नोट लक्षात ठेवायची की डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये फक्त मोर रिएक्टिव्ह मेटल लेस रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करतात, परंतु लेस रिएक्टिव्ह मेटल मोर रिएक्टिव्ह मेटलला डिस्प्लेस करू शकत नाही. तर हा एक महत्वाचा पॉइंट या डिस्प्लेसमेंट रिएक्शन मधला होता. आता याच्यानंतर नेक्स्ट टाइप जो आहे केमिकल रिएक्शनचा तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याच्याकडे जाऊ आपण. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, द फोर्थ टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. दुहेरी विस्थापन अभिक्रिया. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. याच्यामध्ये दोन वेळेस डिस्प्लेसमेंट होतं आणि प्रिसिपिटेट तयार होतो. या रिएक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होत असल्यामुळे
या रिएक्शनला आणखी दुसरं नाव आहे प्रिसिपिटेशन रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज प्रिसिपिटेशन रिएक्शन. तर याची डेफिनेशन अगोदर पहा. व्हॉट इज द precipitation or double displacement reaction? The chemical reaction in which ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये the chemical reaction in which precipitate is formed by exchange of ions of reactant. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचे आयन एक्सचेंज होऊन प्रिसिपिटेट तयार होतो त्या रिएक्शनला काय म्हटलं जातं? सच रिएक्शन इज कॉल्ड double displacement reaction or precipitation reaction. The chemical reaction in which precipitate is formed. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये काय तयार होतोय? पीपीटी, प्रिसिपिटेट. व्हॉट इज द प्रिसिपिटेट? तुम्हाला प्रिसिपिटेट म्हणजे काय हे केमिकल रिएक्शन पॉइंट मध्ये सांगितलेलं होतं. द वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स प्रोड्युस्ड इन अ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये जो पाण्यात न विरघळणारा पदार्थ असतो, वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स असतो, त्याला प्रिसिपिटेट म्हटलं जातं. आपल्या डेली लाईफ मधला प्रिसिपिटेट कोणता? ज्यावेळी आपण चहा करतो, चहा करत असताना पाण्यामध्ये साखर टाकतो, साखर विरघळते. चहा पावडर टाकतो, चहा पावडर थोड्याफार प्रमाणात विरघळते आणि त्याचा काही वॉटर इनसोल्युबल असा पार्ट असतो जो आपण गाळणीच्या सहाय्याने सेपरेट करतो. तर पाण्यात न विरघळणारे ते जे पार्टिकल असतात त्यांना प्रिसिपिटेट म्हणतात. म्हणजेच वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स म्हणजे चहापत्ती जी आहे ती प्रिसिपिटेट असते, ती त्याच्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होत नाही. असा न विरघळणारा पदार्थ म्हणजे प्रिसिपिटेट, जो तळाशी साचला जातो. वेसलच्या भांड्याच्या तळाशी साचणारा तो वॉटर इनसोल्युबल सबस्टन्स म्हणजे प्रिसिपिटेट. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये असा प्रिसिपिटेट तयार होतो, प्रिसिपिटेट केव्हा तयार होतो? प्रिसिपिटेट इज फॉर्म्ड बाय एक्सचेंज ऑफ आयन्स. कोणाचे आयन एक्सचेंज झाल्यानंतर? रिएक्टंटचे आयन एक्सचेंज होऊन जर प्रिसिपिटेट तयार होत असेल तर ती रिएक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याची जनरल रिएक्शन इथं मी बॉक्स मध्ये मांडतो. समजा पहिला मेटल आहे ए, दुसरा मेटल आहे मेटल बी. त्याच्यानंतर पहिला मेटलचा जो कंपाऊंड आहे तो आहे AX. पहिला मेटलचा कंपाऊंड AX आणि दुसरा आहे BY. X हे मेटल A चे पार्टनर आयन आहेत, तर Y हे B मेटलचे आयन आहेत. आता जेव्हा या A आणि B या दोन आयन मध्ये एक्सचेंज होईल, ए आणि बी आयनचं जर एक्सचेंज झालं तर काय होतं पहा? आयनचं एक्सचेंज होऊन याच्यामध्ये म्हणजे हे दोन्ही मेटल ए हा BY मधला बॉन्ड ब्रेक करतो, मेटल बी AX मधला बॉन्ड ब्रेक करतो. हे आयन सेपरेट होतात आणि त्यावेळी ए हा मेटल Y आयनशी कंबाईन होतो. मेटल A combines with ion Y and metal B combines with ion X. या पद्धतीनं ही केमिकल रिएक्शन घडून येते. म्हणजेच इथं दोन कंपाऊंड तयार झाले पहा. आयन एक्सचेंज होऊन दोन कंपाऊंड तयार झाले, AY आणि BX हे दोन कंपाऊंड तयार झाले. यापैकी प्रिसिपिटेट कंपाऊंड कोणता आहे? विच कंपाऊंड इज अ प्रिसिपिटेट? तर जर ए हा मोर रिएक्टिव्ह मेटल असेल आणि बी हा जर लेस रिएक्टिव्ह मेटल असेल
ए हा मोर रिएक्टिव्ह मेटलचा कंपाऊंड, AX हा मोर रिएक्टिव्ह मेटलचा कंपाऊंड आणि BY हा लेस रिएक्टिव्ह मेटलचा कंपाऊंड असेल तर या ठिकाणी लेस रिएक्टिव्ह मेटलचा जो कंपाऊंड असतो तो नेहमी प्रिसिपिटेट असतो आणि प्रिसिपिटेट हा डाऊनवर्ड डायरेक्शन एरोने रिप्रेझेंट करतात आणि त्याचं सिम्बॉल आहे PPT. म्हणजे पहा जनरल रिएक्शन आहे प्रिसिपिटेशन रिएक्शनची किंवा डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनची. What is the double displacement reaction? The chemical reaction in which precipitate is formed. Chemical reaction in which precipitate is formed by exchange of ions of reactant. Reactant चे आयन एक्सचेंज होऊन precipitate तयार होत असेल तर ती रिएक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहू डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं. एक्झाम्पल एक एक्झाम्पल समजून घेतलं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचे लगेच लक्षात येतील. तर पहिलं एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं असं आहे फेन कॉपर क्लोराइड ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराइड. पहिला AX लिहू. ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराइड. कोणतं सोल्युशन आहे हे? ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराइड आहे. Aqueous solution of copper chloride reacts with कशाबरोबर रिएक्ट होतं हे सोल्युशन? reacts with aqueous solution of potassium iodide. Aqueous solution of potassium iodide. Solution of potassium iodide. दोन्ही सोल्युशन आहेत पहा. रिएक्शन कशी होते ते इथं दाखवतो मी तुम्हाला. पहिली टेस्ट ट्यूब आहे. एका टेस्ट ट्यूब मध्ये पोटॅशियम आयोडाइडचं सोल्युशन आहे. हे जे सोल्युशन आहे ते कोणतं आहे? KI पोटॅशियम आयोडाइडचं. आणि दुसरी जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यात आहे दुसरं सोल्युशन कोणतं? कॉपर क्लोराइड CuCl2. हे दोन सोल्युशन आपण एकमेकांमध्ये ऍड केले. दोन सोल्युशन एकमेकांमध्ये ऍड केले तर यांचे जे आयन आहेत आयोडीन आणि क्लोराइड आयन यांचं एक्सचेंज होतं. ते कसं घडून येतं एक्सचेंज ते रिएक्शन मध्ये पहा. म्हणजे हे दोन सोल्युशन कोणते दोन सोल्युशन? फेन ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराइड ऍडेड इनटू ॲक्वेस सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाइड देन फॉर्म्स अ. मग पहा पहिला आयन आहे कॉपर. पहिला मेटल आहे कॉपर. कॉपर हा कोणाशी कंबाईन होतो? आयोडीन आयनशी कंबाईन होतो. कोणता आयनशी? आयोडीन आयनशी कंबाईन होतो. म्हणजे तर क्युप्रिक आयोडाइड तयार होतं CuI2. आयोडीन दोन आहेत CuI2 प्लस ॲक्वेस सोल्युशन इथं तयार होईल क्युप्रिक आयोडाइड प्लस आणखी एक प्रोडक्ट तयार होईल कोणता? K2 म्हणजे पोटॅशियम दोन आहेत आणि क्लोरीन दोन आहेत म्हणजे 2 काय तयार होईल? K पोटॅशियम दोन आणि क्लोरीन किती आहेत? Cl2 आहेत दोन आहेत म्हणून इथं फक्त Cl लिहा कारण 2 हा कोएफिशिएंट आहे. दोन पोटॅशियम दोन क्लोरीन 2KCl हा कंपाऊंड तयार झाला. म्हणजे इथं पोटॅशियम क्लोराइडचं ॲक्वियस सोल्युशन तयार होईल. कोणता कंपाऊंड आहे हा? पोटॅशियम क्लोराइड. पोटॅशियम क्लोराइडचं ॲक्वियस सोल्युशन तयार झालं आणि इथं एक प्रिसिपिटेट. आता पोटॅशियम हा मोर रिएक्टिव्ह मेटल आहे आणि कॉपर हा लेस रिएक्टिव्ह मेटल आहे. त्याच्यामुळे लेस रिएक्टिव्ह मेटलचा सबस्टन्स किंवा जो प्रोडक्ट असतो तो नेहमी प्रिसिपिटेट असतो. तर हा प्रिसिपिटेट आहे आणि कोणत्या कलरचा प्रिसिपिटेट आहे? दिस इज अ ब्राऊन कलर प्रिसिपिटेट. मग याचं स्टेटमेंट काय होईल या रिएक्शनचं? When copper chloride aqueous solution of copper chloride added into aqueous solution of potassium iodide then forms a brown color cupric iodide precipitate. Brown color cupric iodide precipitate and potassium chloride. याचं नाव काय? cupric iodide. ब्राऊन कलरचं क्युप्रिक आयोडाइड प्रिसिपिटेट तयार होतो आणि पोटॅशियम क्लोराइड तयार होतं. तर हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचे एक एक्झाम्पल. म्हणजे इथं लक्षात आलेलं असेल पहा तुमच्या की कोणते आयन एक्सचेंज झालेले. तर हा आयोडीन आयन आणि इथला क्लोरीन आयन हे दोन आयन एक्सचेंज झाले. क्लोरीनची जागा आयोडीनने घेतली
आणि आयोडीनची जागा क्लोरीन न घेतलेली आणि त्याच्यातून हे दोन एक प्रिसिपिटेट आणि एक ॲक्वेस सोल्युशन तयार झालेले. ज्या रिॲक्शन मध्ये या पद्धतीनं आयनचं एक्सचेंज होऊन प्रिसिपिटेट तयार होतो ती रिॲक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर हे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं फर्स्ट एक्झाम्पल होतं. आता आणखी एक एक्झाम्पल आपल्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं पाहायचंय. त्याच्या अगोदर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय ते थोडक्यात मी पुन्हा एकदा रिवाइज करतो आणि पुढचं एक्झाम्पल घेतो. द केमिकल रिॲक्शन इन विच प्रिसिपिटेट इज फॉर्म. ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होतो कशाला तयार होतो बाय एक्सचेंज ऑफ आयन्स ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचे आयन एक्सचेंज होऊन प्रिसिपिटेट तयार होत असेल तर ती रिॲक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याचं पहिलं एक्झाम्पल फेन ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर क्लोराइड added into aqueous solution of potassium iodide then forms a brown color cupric iodide precipitate and aqueous solution of potassium chloride. आता याच्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं आणखी काही एक्झाम्पल आपल्याला पाहिजे ते पाहू आपण. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन किंवा प्रिसिपिटेशन रिॲक्शनचे आणखी काही उदाहरण. त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं सेकंड एक्झाम्पल पहा. फेन सोडियम ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड NaCl सोडियम क्लोराइड त्याचं ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड added into aqueous solution of silver nitrate AgNO3. सिल्वर नायट्रेटचं aqueous solution. When aqueous solution of काय सांगितलं पहा when aqueous solution of sodium chloride added into aqueous solution of silver nitrate. आता याचे आयन कोणते इथे एक नायट्रेट आयन आहे आणि इथं क्लोराइड आयन आहे. या दोन आयनचं एक्सचेंज होईल. मग आयनचं एक्सचेंज होऊन कोणते कंपाऊंड तयार होतील तर पहिला कंपाऊंड तयार होईल सोडियम Na सोडियम आणि हे नायट्रेट आयन या सोडियमशी कंबाईन होतील म्हणजे Na काय तयार होईल NO3 हे ॲक्वेस सोल्युशन तयार होईल. सोडियम नायट्रेटचं ॲक्वेस सोल्युशन तयार होईल आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल सिल्वरचा एक क्लोराइड कंपाऊंड तयार होईल म्हणजे सिल्वर क्लोराइड तयार होईल. म्हणजे इथं तयार होईल Ag आणि Cl. सिल्वर क्लोराइड हा प्रिसिपिटेट तयार होतो आणि सिल्वर क्लोराइड हा कोणत्या कलरचा प्रिसिपिटेट आहे व्हाईट कलर प्रिसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड तयार होतोय. म्हणजे पहा या पद्धतीनं ही दुसरे एक्झाम्पल आपण पाहितलं. फेन ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराइड added into aqueous solution of silver nitrate. Aqueous solution of sodium chloride added into aqueous solution of silver nitrate then forms a sodium nitrate solution and white color precipitate of silver chloride. सिल्वर क्लोराइड हा व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट तयार होतो. तर हे देखील डबल डिस्प्लेसमेंटचं रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथं देखील नायट्रेट आणि क्लोराइड आयन एक्सचेंज होत आहेत आणि प्रिसिपिटेट तयार होतो. तिसरं एक्झाम्पल या डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं फेन बेरियम सल्फाइड सोल्युशन ॲक्वेस सोल्युशन ऑफ बेरियम सल्फाइड aqueous solution of barium sulfide added into कशात ऍड केलं ते आपण aqueous solution of zinc sulfate ZnSO4 aqueous solution क्या आहे झिंक सल्फेट aqueous solution of zinc sulfate. किंवा इथं जो प्रोडक्ट तयार होतो तो कोणता प्रोडक्ट तयार होतोय पहा. then forms a बेरियम हा कोणत्या आयनशी रिॲक्ट होईल सल्फेट आयनशी रिॲक्ट होईल
म्हणजे BaSO4 तयार होईल, बेरियम सल्फेट तयार होईल आणि प्लस या ठिकाणी झिंक Zn आणि हा सल्फाइड आयन त्याच्याशी कंबाईन होऊन इथं तयार होईल झिंक सल्फाइड, ॲक्वेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फाइड तयार होईल आणि इथं बेरियम सल्फेट हा प्रिसिपिटेट तयार होतो. बेरियम सल्फेट हा काय आहे? प्रिसिपिटेट आहे आणि हा व्हाईट कलर प्रिसिपिटेट आहे, व्हाईट पीपीटी, आणि हा आहे झिंक सल्फाइड. म्हणजेच बेरियम सल्फेट. म्हणजे याचं स्टेटमेंट काय येईल बा? व्हेन aqueous solution of barium sulfide added into aqueous solution of zinc sulfate then forms a white color barium sulfate precipitate and zinc sulfide. इथं देखील सल्फेट आणि सल्फाइड हे जे दोन आयन होते ते एक्सचेंज झाले. मग पहा सल्फेट आयन S च्या जागेवरती आला, BaSO4 तयार झालं आणि झिंक SO4 च्या जागेवर सल्फाइड आयन केला, म्हणजेच झिंक सल्फाइड तयार झालं आणि बेरियम सल्फेट. म्हणजे फक्त आयन एक्सचेंज होत आहे, जे X आणि Y आयन आहे तेवढे एक्सचेंज होतात आणि जो लेस रिएक्टिव्ह मेटलचा कंपाऊंड असतो तो प्रिसिपिटेट असतो. याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल आपल्याला या डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं पाहायचं आहे. ते आहे व्हेन बेरियम सल्फेट, खाली लिहितो इथं मी बेरियम सल्फेट 4 नंबरचं एक्झाम्पल. व्हेन बेरियम sulfate solution, aqueous solution of barium sulfate added into aqueous solution of potassium chromate K2CrO4, aqueous solution of potassium chromate. तर काय होईल पहा, तिथं दोन आयन आहेत, एक आहे सल्फेट आयन आणि दुसरा आहे क्रोमेट आयन. तर लक्षात घ्या बेरियम सल्फेट कोणत्या कलरचं सोल्युशन आहे? व्हाईट कलरचं सोल्युशन आहे. बेरियम सल्फेट हे व्हाईट कलरचं सोल्युशन आहे. पोटॅशियम क्रोमेटचा कलर कोणता असतो? तर याचा कलर आहे ग्रीन. लक्षात ठेवा, पोटॅशियम क्रोमेट हे ग्रीन कलरचं सोल्युशन आहे. जेव्हा हे दोन सोल्युशन आपण एकमेकांमध्ये ऍड करतो तेव्हा याचे आयन एक्सचेंज होतात. कोणते? क्रोमेट आणि सल्फेट आयनचं एक्सचेंज होतं. म्हणजे काय कंपाऊंड तयार होईल? पुढे तयार होईल पहा BA आणि BaCrO4 तयार होईल. क्रोमेट BA हा BA आणि हा क्रोमेट आयन CrO4 प्लस आणखी दुसरा कंपाऊंड कोणता तयार होईल? K2 आणि इकडचा SO4. K2 आणि कोणता आयन? SO4 आयन. म्हणून कलर मध्ये म्हणून दिले मुद्दाम लक्षात येण्यासाठी K2 SO4 आणि BaCrO4. तर इथं बेरियम क्रोमेट जो आहे हा बेरियम क्रोमेट आहे प्रिसिपिटेट. आणि बेरियम क्रोमेट हा कोणत्या रंगाचा प्रिसिपिटेट असतो? तर बेरियम क्रोमेट इज अ येलो कलर प्रिसिपिटेट. हे प्रिसिपिटेटचे जे कलर आहेत हे प्रिसिपिटेटचे कलर आपल्याला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये आपल्याला ते लिहिणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने हे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचे आपण 3 एक्झाम्पल पाहिलेत. तर डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं जे पहिलं एक्झाम्पल होतं, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं जे पहिलं एक्झाम्पल होतं ते कोणतं होतं? क्युप्रिक आयोडाइडचं. व्हेन क्युप्रिक आयोडाइड solution, aqueous solution of cupric iodide added into aqueous solution of copper chloride added into potassium iodide solution then forms a cupric iodide precipitate and potassium chloride solution. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहिलं व्हेन सोडियम क्लोराइड सोल्युशन, aqueous solution of sodium chloride added into aqueous solution of silver nitrate then forms a sodium nitrate solution and white color precipitate of silver chloride. Similarly, when barium sulfide solution added into zinc sulfate solution then forms a white color barium sulfate precipitate and zinc sulfide. त्याचबरोबर चौथं एक्झाम्पल पाहिलं when barium sulfate colorless or white color solution of barium sulfate added into green color solution of potassium chromate then forms a yellow color precipitate of barium chromate and potassium sulfate solution.
तर अशा पद्धतीनं इथं रिॲक्टंटचे आयन एक्सचेंज होत आहेत आणि त्याच्यातून प्रत्येक रिॲक्शन मध्ये प्रिसिपिटेट तयार होतोय. मग ज्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे आयन एक्सचेंज होऊन प्रिसिपिटेट तयार होतो त्या रिॲक्शनला म्हटलं जातं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर अतिशय सोपं आहे हे डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच प्रिसिपिटेट इज फॉर्म. याची डेफिनेशन पहा. द केमिकल रिॲक्शन इन विच प्रिसिपिटेट इज फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ आयन्स ऑफ रिॲक्टंट कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्यानंतर आपल्याला केमिकल रिॲक्शनचे जे 4 टाइप होते ते 4ही टाइप या ठिकाणी कंप्लीट झालेले. आपण पहिला टाइप कॉम्बिनेशन रिॲक्शन पाहितला, दुसरा डिकम्पोजिशन रिॲक्शन पाहितला, तिसरा आता पाहितलेला डिस्प्लेसमेंट आणि नंतर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर थोडक्यात सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये तिन्ही रिॲक्शन मी परत एकदा सांगतो. रिॲक्शनचे टाइप मला ओळखून सांगायचे तुम्ही. A प्लस B गिव्स C. कोणती रिॲक्शन आहे ते पुढे कंसामध्ये लिहायचंय. त्याच्यानंतर AB गिव्स A प्लस B. फर्स्ट द सेकंड या रिॲक्शनचं नेम काय आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे A प्लस BX गिव्स AX प्लस B. या रिॲक्शनचा टाइप कोणता आहे ते सांगायचं. आणि चौथा टाइप आहे AX प्लस BY इज इक्वल टू AY प्लस BX. तर या केमिकल रिॲक्शनचा टाइप कोणता आहे. तर 4 टाइप दिलेले, 4 टाइप आपल्याला ओळखायचे. तर पहा पहिला टाइप when two or more reactant combines in a reaction to forms a single product, such a reaction is called combination reaction. जेव्हा आपल्याला आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन असा ही क्वेश्चन येतो. जर 2 रिॲक्टंट असतील आणि एकच प्रोडक्ट असेल तर रिॲक्शनचा टाइप कोणता? कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याच्यानंतर सेकंड पाहता द केमिकल रिॲक्शन इन विच सिंगल रिॲक्टंट broken down into 2 or more simple product, such a reaction is called decomposition reaction. And the chemical reaction in which more reactive metal displays the less reactive metal through its compound. more reactive metal हा less reactive metal ला त्याच्या कंपाऊंड मधून डिस्प्लेस करत असेल तर displacement reaction. And the chemical reaction in which precipitate is formed by exchange of ions of the reactant. रिॲक्टंटचे आयन एक्सचेंज झाल्यामुळे जर प्रिसिपिटेट तयार होत असेल तर ती रिॲक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शनचे प्रमुख हे 4 प्रकार आपले कंप्लीट झालेले आहेत. त्याचे आपण जास्त पुस्तकामध्ये दिलेले त्याच्यापेक्षाही जास्त एक्झाम्पल आपण याचे पाहितलेले आहेत. आता याच्यानंतरचा जो आपल्या सिलेबस मधला नेक्स्ट पॉइंट आहे त्या नेक्स्ट पॉइंट कडे आपल्याला जायचंय. तर इथपर्यंतचा पार्ट जर कोणाला काही समजलेलं नसेल तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून परत पाहू शकता. एखादा टाइप किंवा एखादा एक्झाम्पल समजलेलं नसेल परत एकदा समजून घेऊ शकता. आणि जरी काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, नंतर व्हॉट्सअपला कळवू शकता. याच्यानंतर हे झालं टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यानंतर आपल्याला केमिकल रिॲक्शन बद्दल आणखी बरंच काही अभ्यासायचंय. त्याच्यात आपण आता सुरुवातीला 2 महत्त्वाच्या प्रोसेसेस पाहणार आहेत. लक्षात घ्या केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी एखादी रासायनिक अभिक्रिया एखाद्या पदार्थामध्ये केमिकल चेंज घडून येत असताना 2 पॉसिबिलिटी असतात. पहा एखाद्या पदार्थामध्ये केमिकल चेंज घडून येत असताना 2 पॉसिबिलिटी असतात. समजा या सबस्टन्स मध्ये केमिकल चेंज घडून येतोय, परंतु हा केमिकल चेंज घडून येण्यासाठी कधी कधी हा केमिकल चेंज सहजासहजी घडत नाही. म्हणजे केमिकल रिॲक्शन इझिली घडून येत नाही. ती रिॲक्शन घडून येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हीट द्यावी लागते. म्हणजेच
हा सबस्टन्स हीट एनर्जी काय करतो, ऍब्झॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे तो दोन प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातो. कधी कधी काही रिएक्शन मध्ये केमिकल रिएक्शन घडून येत असताना रिएक्टंट मध्ये हीट एनर्जी ऍब्झॉर्ब होते, तर कधी कधी प्रोडक्ट मधून हीट एनर्जी इव्हॉल्व देखील केली जाते. म्हणजेच केमिकल रिएक्शन मध्ये बॉन्ड तयार करण्यासाठी किंवा प्रोडक्ट फॉर्मेशन साठी हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते, तर कधी कधी हीट एनर्जी इव्हॉल्व केली जाते. मग हीट एनर्जी कशासाठी ऍब्झॉर्ब केली जाते आणि हीट एनर्जी का इव्हॉल्व होते, त्याच्या पाठीमागचं कारण पहा की प्रत्येक सबस्टन्स मध्ये जे ऍटम्स असतात ते ऍटम दुसऱ्या ऍटमशी फोर्स ऑफ अट्रॅक्शन न बाउंड केलेले असतात. त्याला म्हटलं जातं केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड. व्हॉट इज द केमिकल बॉन्ड? केमिकल बॉन्ड इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स विच होल्ड द ऍटम्स टुगेदर. फॉर एक्झाम्पल समजा हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. मग हायड्रोजन आणि क्लोरीन या दोन ऍटमला एकत्र बांधून ठेवणारा जो फोर्स असतो त्याला केमिकल बॉन्ड म्हणतात. केमिकल रिएक्शन होत असताना हे केमिकल बॉन्ड ब्रेक केले जातात. केमिकल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हीटची आवश्यकता असते. म्हणजे काही केमिकल रिएक्शन मध्ये हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते. तर कधी कधी हे बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे सुद्धा हीट एनर्जी रिलीज केली जाते. जसं आपण जे फूड खातो, आपल्या फूडचं कन्व्हर्जन मायटोकॉन्ड्रियामध्ये एटीपी एनर्जी मध्ये केलं जातं, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट मध्ये. आणि त्यातले जे फॉस्फेट बॉन्ड असतात ते फॉस्फेट नावाचे केमिकल बॉन्ड जर ब्रेक केले तर हीट एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी रिलीज होते. तर काही केमिकल रिएक्शन मध्ये, काही प्रोसेसेस मध्ये हीट ऍब्झॉर्ब केली जाते, काही मध्ये हीट एनर्जी इव्हॉल्व केली जाते ती बॉन्ड फॉर्मेशन साठी किंवा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. तर या ठिकाणी फिजिकल प्रोसेसेसचे दोन प्रकार पडतात. तर फिजिकल प्रोसेसेसचे दोन प्रकार कोणते आहेत ते आपण पाहून घेऊ. एक आहे एंडोथर्मिक प्रोसेस. एंडोथर्मिक प्रोसेस या फिजिकल प्रोसेसेस आहे, लक्षात घ्या. प्रोसेस या फिजिकल प्रोसेसेस फिजिकल आहेत आणि रिएक्शन केमिकल आहेत. एंडोथर्मिक प्रोसेस आणि दुसरा आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक प्रोसेस या दोन फिजिकल प्रोसेसेसचे टाइप आहेत. मग एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. एंडो म्हणजे ऍब्झॉर्ब, थर्म म्हणजे हीट. इथं लक्षात ठेवा, एंडो म्हणजे ऍब्झॉर्ब आणि थर्म म्हणजे काय? हीट. म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये, ज्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जी काय केली जाते? ऍब्झॉर्ब केली जाते, ती प्रोसेस एंडोथर्मिक असते. आणि ज्याच्यात हीट, एक्झो म्हणजे काय? एक्झो म्हणजे इव्हॉल्व, लिबरेट आणि थर्म म्हणजे हीट. ज्या रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व केली जाते, रिलीज केली जाते, त्या रिएक्शनला किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतात? एक्झोथर्मिक प्रोसेस. तर या दोन्ही प्रोसेसेस ज्या आहेत त्या आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर पहा, व्हॉट इज द एंडोथर्मिक. सुरुवातीला एंडोथर्मिक प्रोसेस काय आहे ती समजून घेऊ. हीट एनर्जी फ्रॉम द आउटसाइड इज ऍब्झॉर्ब ड्यूरिंग सम फिजिकल प्रोसेसेस. हीट एनर्जी फ्रॉम आउटसाइड मीन्स सराउंडिंग, आपल्या सभोवताली असणारी सराउंडिंग मध्ये, एअर मध्ये जी हीट एनर्जी असते, काही प्रोसेसेस घडून येत असताना ती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते. हीट एनर्जी फ्रॉम द आउटसाइड इज ऍब्झॉर्ब ड्यूरिंग सम फिजिकल प्रोसेसेस. Heat energy from the outside is absorbed during some physical processes are called as, त्या physical processes ला काय म्हणतात? are called as endothermic processes. त्या प्रोसेसेसला एंडोथर्मिक प्रोसेसेस म्हणतात. which processes is called endothermic processes? The physical processes
इन विच हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब. ज्या फिजिकल प्रोसेसेस घडून येत असताना हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. हीट एनर्जी फ्रॉम द आउटसाइड इज ऍब्सॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल प्रोसेसेस. काही फिजिकल प्रोसेसेस घडून येत असताना सराउंडिंग मध्ये असणारी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते आणि अशा फिजिकल प्रोसेसेसला एंडोथर्मिक म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पहा, अशा प्रोसेसेसचे काही एक्झाम्पल. त्याच्यात पहिलं मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस. बर्फ ज्यावेळी बर्फ हा बर्फाचं तापमान हे किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. बर्फाचं जेव्हा पाण्यात रूपांतर होतं किंवा बर्फ ज्यावेळी वितळू लागतो, वॉटरमध्ये कन्व्हर्ट होऊ लागतो, तेव्हा तो काय करतो? सराउंडिंग मध्ये असणारी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. सराउंडिंग मध्ये असणारी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि जेव्हा बर्फाचं तापमान वाढतं तेव्हा त्याचं रूपांतर पाण्यात होतं. म्हणजेच पहा, आपण बर्फ जर एका प्लेट मध्ये ठेवला तर तो सराउंडिंग त्याच्या सभोवताली असणाऱ्या सराउंडिंग मधील हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतो आणि मेल्ट होतो, म्हणजे वॉटर मध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजेच ही फिजिकल प्रोसेस आहे. इथं कुठल्याही प्रकारचा नवीन पदार्थ तयार होत नाही. हा फिजिकल चेंज आहे आणि हा फिजिकल चेंज, ही फिजिकल प्रोसेस घडून येण्यासाठी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जात असल्यामुळे या प्रोसेसला काय म्हटलं जातं? एंडोथर्मिक प्रोसेस. तसंच दुसरं एक्झाम्पल एंडोथर्मिक प्रोसेसचं, डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट सोल्युशन इन वॉटर. डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट सॉल्ट इन वॉटर. डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. पोटॅशियम नायट्रेटचं आपण वॉटर मध्ये डायल्युशन करतोय. म्हणजेच पहा, पोटॅशियम नायट्रेट हा एक सॉल्ट आहे, जसं सोडियम क्लोराइड सॉल्ट आहे मिठाप्रमाणे. पोटॅशियम नायट्रेट सॉल्ट ऍडेड इनटू द ऍक्वियस मीडियम. ज्यावेळी आपण पोटॅशियम नायट्रेट सॉल्ट ऍक्वियस मीडियम मध्ये पाण्यात डिझॉल्व्ह करतो, तो डिझॉल्व्ह होण्यासाठी तो काय करत असतो? सराउंडिंग मध्ये असणारी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. When potassium nitrate salt added into water, then it absorbs the heat energy from the surrounding and forms a aqueous solution. कोणाचं aqueous solution तयार होतं? Aqueous solution of potassium nitrate. पोटॅशियम नायट्रेटचं aqueous solution. इथं केमिकल चेंज झालाय का पहा? केमिकल फॉर्म्युल्यात कुठलाही बदल होत नाही, फक्त सोल्युशन तयार होतंय आणि हे केमिकल फॉर्म्युल्यामध्ये किंवा केमिकल बॉन्डिंग मध्ये कुठलाही चेंज होत नसल्यामुळे, नवीन पदार्थ तयार होत नसल्यामुळे ही एक फिजिकल प्रोसेस आहे. हा फिजिकल चेंज आहे आणि हा फिजिकल चेंज होत असताना, फिजिकल प्रोसेस घडून येत असताना हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणून ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे. तर या पद्धतीनं एंडोथर्मिक प्रोसेस लक्षात आली असेल की अशा फिजिकल प्रोसेस की ज्या फिजिकल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. हीट एनर्जी from the outside is absorbed during some physical processes. काही physical processes होताना, जसं की melting of ice, dilution of potassium nitrate in water, potassium nitrate water मध्ये dissolve होत असताना, dilute होत असताना heat energy absorb केली जाते. आईस मेल्ट होत असताना, आईस वॉटर मध्ये मेल्ट होत असताना हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते आणि अशा फिजिकल प्रोसेसेसला एंडोथर्मिक प्रोसेसेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक्झोथर्मिक प्रोसेसेस काय असतात? एक उदाहरण अगोदर घेऊ आपण त्याचं. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. एक्झाम्पल पहा, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. म्हणजे पाण्यापासून बर्फ तयार होत असताना, पाण्याचा बर्फ तयार होत असताना काय होतं? पाण्याचा बर्फ केव्हा तयार होतो? जेव्हा पाण्यामध्ये असणारी हीट एनर्जी काय केली जाते? रिमूव्ह केली जाते. पाण्यातली उष्णता काढून टाकली, पाण्यातली हीट एनर्जी जर रिमूव्ह केली, गिव्हन आउट केली, काढून टाकली, तर पाण्याचं तापमान कमी कमी होऊ लागतं. हीट एनर्जी रिमूव्ह केल्यामुळे टेम्परेचर कमी कमी होऊ लागतं आणि पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. पाण्याचा बर्फ तयार होत असताना त्यातून हीट एनर्जी, पाण्यातली उष्णता गिव्हन आउट केली जाते, काढून टाकली जाते. ही जी प्रोसेस आहे की या प्रक्रियेमध्ये एक फिजिकल प्रोसेस आहे आणि या फिजिकल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी गिव्हन आउट केली जाते. तसंच दुसरं एक एक्झाम्पल पहा, डायल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. सोडियम हायड्रॉक्साईडचं वॉटर मध्ये डायल्युशन केलं जातं. म्हणजेच पहा, सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला NaOH. हा सॉलिड सबस्टन्स आहे सोडियम हायड्रॉक्साईड. तो जर आपण ऍक्वियस मीडियम म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, when sodium hydroxide salt dissolve in
water or aqueous medium then forms a aqueous solution of sodium hydroxide. सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण तयार होतं. जसं साखर पाण्यात विरघळवली, साखरेचं द्रावण, मीठ पाण्यात विरघळवलं, मिठाचं द्रावण, तसं सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळवलं, सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन द्रावण तयार होतं. आणि या ज्यावेळी सोडियम हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि त्याचं सोल्युशन तयार होतं तेव्हा त्याच्यातून हीट एनर्जी रिलीज केली जाते, गिव्हन आउट केली जाते. आणि मग ज्या फिजिकल प्रोसेसेस मध्ये हीट एनर्जी गिव्हन आउट केली जाते, काढून टाकली जाते, सराउंडिंग मध्ये रिलीज केली जाते, त्याला म्हणतात एक्झोथर्मिक प्रोसेसेस. म्हणजेच पहा, हीट एनर्जी इज गिव्हन आउट, हीट एनर्जी इज गिव्हन आउटसाइड किंवा गिव्हन आउट in during some physical processes. Heat energy is given outside during some physical processes. काही फिजिकल प्रोसेसेस घडून येत असताना सराउंडिंग मध्ये म्हणजे त्या सबस्टन्स मधील हीट एनर्जी सराउंडिंग मध्ये गिव्हन आउट केली जाते, रिलीज केली जाते, आर कॉल्ड, अशा फिजिकल प्रोसेसेसला काय म्हणतात? एक्झोथर्मिक प्रोसेसेस. म्हणजे पहा, ह्या फिजिकल प्रोसेसेस आहेत. एंडोथर्मिक प्रोसेस, एक्झोथर्मिक प्रोसेस या फिजिकल प्रोसेसेस आहेत, ज्या फिजिकल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी रिमूव्ह केली जाते, ज्या फिजिकल प्रोसेसेस मध्ये गिव्हन आउट केली जाते, हीट एनर्जी गिव्हन आउट केली जाते, काढून टाकली जाते, त्या फिजिकल प्रोसेसेसला म्हणतात एक्झोथर्मिक प्रोसेसेस. आणि ज्या फिजिकल प्रोसेसेस मध्ये हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते, ज्या फिजिकल प्रोसेसेस मध्ये हीट एनर्जी सराउंडिंग मध्ये असणारी हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते, त्या प्रोसेसेसला म्हटलं जातं एंडोथर्मिक प्रोसेसेस. जसं की मेल्टिंग ऑफ आईस ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे, तर फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे, तर डायल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कारण पोटॅशियम नायट्रेटचं डायल्युशन केलं तर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं डायल्युशन केलं तर हीट एनर्जी इव्हॉल्व केली जाते, लिबरेट केली जाते. तर अशा पद्धतीनं एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस या दोन प्रकारच्या फिजिकल प्रोसेसेस आज आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजेच किंवा याची डेफिनेशन ही अगदी याच्यापेक्षाही सोपी आपण अशी सांगू शकतो, द फिजिकल प्रोसेसेस इन विच हीट एनर्जी इज ऍब्झॉर्ब. ज्या फिजिकल प्रोसेसेस मध्ये हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाते त्यांना म्हणतात एंडोथर्मिक प्रोसेस. अँड द फिजिकल प्रोसेसेस इन विच हीट एनर्जी इज गिव्हन आउट, लिबरेटेड, रिमूव्ह आर कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेस. फक्त याची उदाहरणं लक्षात ठेवा. क्लासिफाय द फॉलोइंग एक्झाम्पल्स इनटू द एंडोथर्मिक प्रोसेसेस अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. असंही क्वेश्चन 2 मार्क्सचा येतो. तुम्हाला हे एक्झाम्पल दिले जातात, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, मेल्टिंग ऑफ आईस, डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट, डायल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. तर ह्या कोणत्या प्रकारच्या प्रोसेसेस आहेत? कोणत्या प्रोसेसेस? एक्झोथर्मिक, कोणत्या एंडोथर्मिक? लक्षात ठेवा, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर अँड डायल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. मेल्टिंग ऑफ आईस आणि डायल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट एंडोथर्मिक प्रोसेसेस आहेत. जर म्हणजे एकदम सोपं आहे, याला जास्त काही स्ट्रेस देण्याची गरज नाहीये. फक्त लक्षात ठेवायचं की ज्या फिजिकल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी ऍब्झॉर्ब होते ती एंडोथर्मिक प्रोसेस, आणि ज्या फिजिकल प्रोसेस मध्ये हीट एनर्जी गिव्हन आउट केली जाते ती एक्झोथर्मिक असते. आणि दोन्हीचे उदाहरणं. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे. जसे एंडोथर्मिक प्रोसेस आहेत म्हणजे फिजिकल प्रोसेस आहे आणि एक्झोथर्मिक फिजिकल प्रोसेस आहे, तसंच एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन देखील आहेत आणि एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन आहेत. म्हणजे केमिकल रिएक्शनचे जसं फिजिकल प्रोसेसचे 2 टाइप पडतात तसं केमिकल रिएक्शनचे देखील 2 टाइप पडतात. एक असते एंडोथर्मिक रिएक्शन. आता या केमिकल रिएक्शन आहेत, लक्षात घ्या, अगोदरच्या प्रोसेस होत्या या रिएक्शन आहेत. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन, केमिकल रिएक्शन, एक्झोथर्मिक रिएक्शन. म्हणजे याच्या डेफिनेशन दोन्हीच्या काय होतील? तर एंडोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन, द केमिकल रिएक्शन इन विच
heat energy is absorbed. Heat energy is absorbed during product formation. प्रोडक्ट तयार होत असताना हीट एनर्जी absorb केली जाते. The chemical reaction in which heat energy is absorbed during product formation called endothermic reaction. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये प्रोडक्ट फॉर्मेशन होत असताना हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते त्या रिएक्शनला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. याच्या अपोजिट एक्झोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन काय होईल? द केमिकल रिएक्शन इन विच heat energy is evolve म्हणजे गिव्हन आउट केली जाते इव्हॉल्व. द केमिकल रिएक्शन इन विच हीट एनर्जी इज इव्हॉल्व किंवा लिबरेटेड ड्यूरिंग प्रोडक्ट फॉर्मेशन. प्रोडक्ट तयार होत असताना जर हीट एनर्जी लिबरेट केली जात असेल किंवा इव्हॉल्व केली जात असेल तर त्या रिएक्शनला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. तर पहा एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? द केमिकल रिएक्शन इन विच heat energy is absorbed during product formation called as endothermic reaction, and the chemical reaction in which heat energy is evolved or liberated during the product formation is called as exothermic reaction. आता दोन्हीचं एक एक एक्झाम्पल आपण पाहू. पहिले एक्झाम्पल एंडोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल पहा. फेन कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट या सबस्टन्सचं ब्रेकडाऊन जर झालं तर कशात ब्रेकडाऊन होतं ते काल आपण रिएक्शन डिकम्पोजिशन मध्ये पाहिलं होतं. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये. परंतु हे कॅल्शियम कार्बोनेटचं ब्रेकडाऊन केव्हा होतं? जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय करतो? हीट देतो. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत तरच त्याचं ब्रेकडाऊन कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये होतं. म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट इथं हीट एनर्जी काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. कॅल्शियम कार्बोनेट हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे दोन प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातो. म्हणजे या केमिकल रिएक्शन मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जात असल्यामुळे ही रिएक्शन कोणती आहे? एंडोथर्मिक रिएक्शन. लक्षात ठेवायचं ज्या केमिकल रिएक्शनला हीट द्यावी लागते त्या एंडोथर्मिक असतात. म्हणजे द केमिकल रिएक्शन इन विच हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब. समजा हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. तो काय करतोय? सराउंडिंग मधून आपण सप्लाय केलेली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय आणि हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे तो सिंपल प्रोडक्ट मध्ये ब्रेक केला जातो. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये प्रोडक्ट तयार होण्यासाठी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते ती रिएक्शन असते एंडोथर्मिक. तसं एक्झोथर्मिकचं एक्झाम्पल काय होईल? एक्झोथर्मिक रिएक्शनचं एक्झाम्पल पहा. आपण पाहिलेलं आहे ते पण का कॅल्शियम ऑक्साईड कॉम्बिनेशन मध्ये पाहिलं होतं. when calcium oxide dissolve in water. कॅल्शियम ऑक्साईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं काय तयार होतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca. त्याच्यानंतर 2 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन OH2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि या रिएक्शन मध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होऊन हीट एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे ज्यावेळी प्रोडक्ट तयार होतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा ज्यावेळी प्रोडक्ट तयार होतो त्यावेळी त्याच्यातून काही प्रमाणात हीट एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे when calcium oxide dissolve in water then forms a calcium hydroxide and heat energy is evolved. या रिएक्शन मध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असताना हीट एनर्जी इव्हॉल्व होते म्हणून ही रिएक्शन आहे एक्झोथर्मिक. कारण हीट एनर्जी इव्हॉल्व होत असेल तर रिएक्शन एक्झोथर्मिक असते आणि ऍब्सॉर्ब होत असेल तर ती केमिकल रिएक्शन इथे ऍब्सॉर्ब होते म्हणून एंडोथर्मिक आहे. तर अतिशय सोपे हे केमिकल रिएक्शनचे आणखी 2 टाइप आपण हीट एनर्जी ऍब्सॉर्ब आणि इव्हॉल्व वरून पाहिजे. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते
अशा केमिकल रिॲक्शन एंडोथर्मिक रिॲक्शन असतात आणि ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये हीट एनर्जी इव्हॉल्व केली जाते त्या केमिकल रिॲक्शन ह्या एक्झोथर्मिक असतात. तर एक्झोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेस या फिजिकल प्रोसेस आहेत आणि एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन हे केमिकल चेंज म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आज आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर उद्या आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचा रेट काय असतो आणि केमिकल रिॲक्शनच्या रेटवरती परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, तर हे फॅक्टर आपण उद्याच्या तासाला बघू. ओके.